रूपान साधी तू मनान भोळी पडलो मी पोरी तुझ्या प्रेमान रूप तुझं पोरी लय दिसायला भारी घाया झालं तुझ्या रूपान साधी तू मनान भोळी तू पडलो मी पोरी तुझ्या प्रेमान रूप तुझं पोरी लय दिसायला भारी मी घाया झालं तुझ्या रूपान। और अगर तुम लोगों को ये वीडियो पसंद आई तो यार लाइक मार दो और नहीं आई तब भी लाइक मार दो, क्योंकि फर्क नहीं पड़ता। सही बता रहा हूँ, फर्क नहीं पड़ता, बस लाइक मार दो। और अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो, वो जो लाल वाला बटन है उस पर कुछ भी फेंक के मारो, ये माइक फेंक के मारो, ये कैमरा फेंक के मारो, मैंने उल्टा बोल दिया लेकिन मुझे फर्क नहीं पड़ता है, बस सब्सक्राइब। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, तुम्हाला स्टेटस प्री आवडलाच असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा। जर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला एक सबस्क्राइब करा। सबस्क्राइब केल्यानंतर मित्रांनो बेल आयकॉनला ऑन वरती सेट करा, जसे की तुम्हाला व्हिडिओ टाकल्यानंतर व्हिडिओचा नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल। तर मित्रांनो, तुम्ही अजून आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो नाही केला तर फॉलो करून घ्या। जर काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही मला इंस्टाग्राम अकाउंटला विचारू शकता, आपण तिथे रिप्लाय देण्याचा प्रयत्न करत असतो। आपल्या इंस्टाग्राम अकाउंटची लिंक पण आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटेल। तर मित्रांनो, जे काही यूज केलेलं मटेरियल हवा असेल तर आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती अपलोड करत असो, तिथून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता। आपल्या टेलिग्राम ग्रुपची लिंक पण आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल। तर मित्रांनो, आपण जरा उशीर न करता आजच्या एका नवीन व्हिडिओला आपण सुरुवात करूया। तर मित्रांनो, सर्वप्रथम आपल्या अलर्ट मोशनला ओपन करायचं, प्रोजेक्टच्या ऑप्शनमध्ये जायचं मित्रांनो। मग आपल्या अशा प्रकारे बीट मार्क आणि शेक इफेक्ट दिसणार। सर्वप्रथम आपलं बीट मार्क प्रीसेटला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मग आपला अशा प्रकारे फोटो दिसला, आपला अशा प्रकारे बीटवर ग्रुप्स वगैरे लावून दिले। आपण सर्वप्रथम खालच्या फोटोवरती क्लिक करायचं आहे। मग आपलं एडिट ग्रुप कलर अँड फिलच्या ऑप्शनवरती क्लिक करून स्टारच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं मित्रांनो। केल्यानंतर मग आपला अशा प्रकारे काही जे काय आपल्या फोटो अशा प्रकारे आवडचे फोटोला ॲड करून घ्यायचं। ॲड केल्यानंतर मित्रांनो एकदम असं छान असं सुंदर दिसून जाईल मित्रांनो। बॅक साईडला फोटो ब्लॅक कलरमध्ये। मग आपला अशा प्रकारे काही 10.24च्या बीटला याचं प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं, मीडियाच्या ऑप्शनमध्ये जायचं। मग आपला अशा प्रकारे फोटोला ॲड करून घ्यायचं। सेकंड बीटला जायचं, पुढचा पार्ट कट करायचा। आणखीन आपला 3 डॉटवरती क्लिक करून फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करायचं, जसं की तुम्हाला फुल स्क्रीनमध्ये सेट झालेलं दिसून जाईल। मग आपला आणखीन प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं, मीडियाच्या ऑप्शनमध्ये जायचं, आणखीन फोटोला ॲड करून घ्यायचं। मग आपला सेकंड बीटला जाऊन पुढचा पार्ट कट करायचा। 3 डॉटवरती क्लिक करून फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करून फुल स्क्रीन सेट करून घ्यायचं। जसं मी ॲड केलं त्याच टाईममध्ये तुम्ही पण बाकीचे जे काय 2 बीट आहेत त्या दोन्ही बीटमध्ये आपला सर्व फोटो वगैरे ॲड करून घ्या मित्रांनो लगेच। तर मित्रांनो, तुम्ही अशा प्रकारे फोटोज वगैरे ॲड केल्यानंतर मग आपल्या खालच्या ग्रुपवरती प्रेस करायचं। प्रेस करून लास्टवरच्या बाजूला फोटोच्या वरच्या ठेवायचं मित्रांनो। ठेवल्यानंतर ग्रुपवरती क्लिक करायचं मित्रांनो। मग आपल्या 3 डॉटवरती क्लिक करून अनग्रुप करून घ्यायचं। अनग्रुप केल्यानंतर मित्रांनो आपल्या अशा प्रकारे एकदम छान असं दिसून जाईल मित्रांनो। आपला इफेक्ट्स ॲड करण्यासाठी बॅक जायचं मित्रांनो। मग आपल्या अशा प्रकारे शेक इफेक्ट प्रीसेटला ओपन करायचं मित्रांनो। मग आपल्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉफी इफेक्ट करून घ्यायचं। आणखीन आपला बॅक जायचा, बीट मार्क प्रीसेटला ओपन करायचं मित्रांनो। मग आपलं जे पण आता जस्ट ॲड केलेले फोटो आहेत ते सर्व फोटोना हाच एक इफेक्ट पेस्ट करायचा। जसं की आपल्या फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचा। आणखीन आपला फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं। जे काय बाकीचे फोटो आहेत ते सर्व फोटोना हाच अशा स्टेपने फोटोला हा एक इफेक्ट पेस्ट करून घ्या। जसं मी पेस्ट करा त्याच स्टेपमध्ये तुम्ही पण पेस्ट करून घ्या। तर मित्रांनो, तुम्ही अशा प्रकारे इफेक्ट पेस्ट केल्यानंतर आपला एक्सपोर्ट करण्यासाठी शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करायचा मित्रांनो। एक्सपोर्ट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून एक्सपोर्ट करून घ्यायचं। तर मित्रांनो, भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत आपल्या बाकीचे व्हिडिओ बघत राहा मित्रांनो। ओके।